सांगलीच्या आटपाडी तालुक्यातला करगणी गावात 10वीत शिकणारी मुलगी. ती अभ्यासात हुशार होती. स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करायची. शाळेतही तिला चांगले मार्क्स मिळायचे. आर्मी विषयी तिला प्रचंड प्रेम. मोठं होऊन आर्मीमध्ये जायचं तिचं स्वप्न होतं. त्यासाठी ती पहाटे 5 वाजता उठून व्यायाम करायची, रनिंग करायला जायची. पण याच मुलीनं स्वतःला संपवल्याची घटना घडल्यानं सांगली हादरलं. तिने स्वतःला संपवण्यामागचं कारणही तितकंच धक्कादायक होतं. गावातल्या 4 डवाळखोर मुलांकडून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. वारंवार फोन करूनही धमक्याही दिल्या गेल्या. शेवटी हा सगळा प्रकार असह्य झाला आणि सोमवारी 7 जुलैला आपल्याच घरी तिनं टोकाचं पाऊल उचललं. करगणीमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर गावकऱ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. या घटनेचा निषेध करत गावानं कडकडीत बंद पाळलाय. पण या सगळ्या प्रकरणात मुलीच्या नातेवाईकांकडून आरोपींवर राजकीय वरदहस्त असल्याचे आरोप करण्यात आलेत. गावात असणारी आरोपीची बेकरी ही टवाळखोरांचा अड्डा असल्याच्या चर्चा आहेत. या मुलांकडून त्रास होणारी ही एकटीच मुलगी नाही, यात गावातल्या अनेक मुलींचा समावेश आहे असंही गावकऱ्यांकडून सांगण्यात येतं. हे प्रकरण आहे काय? मुलीच्या नातेवाईकांनी केलेले आरोप काय आहेत आणि पोलीस तपासात नेमकी कोणती माहिती समोर आली आहे, या सगळ्याची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. या प्रकरणातील पीडित मुलगी ही करगणी गावातच तिच्या कुटुंबासोबत राहत होती. गावातल्याच माध्यमिक शाळेत ती 10वीत शिकत होती. पण मागच्या काही दिवसांपासून शाळेत जाणंही तिच्यासाठी अवघड झालं होतं. ती जेव्हा शाळेत जायची किंवा शाळेतून घरी परत यायची तेव्हा रस्त्यात तिला काही मुलांकडून त्रास दिला जायचा. ही मुलं तिला चिडवायची, तिचा पाठलाग करायची, शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायची. तसंच घरी वारंवार फोन करूनही तिला त्रास दिला जायचा. या मुलांपैकी राजू विठ्ठल गेंड यानं तिच्याकडे शरीर संबंधाची मागणी केली होती. पीडित मुलीनं या सगळ्यासाठी साफ नकार दिला. पण त्याची मागणी धुडकावून लावल्यानंतर राजू गेंड याने त्या मुलीवर जास्तच दबाव टाकायला सुरुवात केली. अशातच एके दिवशी शाळेच्या रस्त्यावरून जात असताना राजू गेंड त्या मुलीला जबरदस्तीने गावातल्या एका खोलीत घेऊन गेला. तिथं त्यानं तिच्यावर अत्याचार केले. या सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओही त्यानं शूट केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यावेळी पीडितेसोबत तिची बहीणही होती. बहिणीसमोरच तिच्यावर अत्याचार झाल्याचं काही माध्यमांकडून सांगण्यात आलंय. पण हा प्रकार एवढ्यावर थांबला नाही. त्यानंतर राजू गेंड हा त्या मुलीला शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर तिचा व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी देऊ लागला. शिवाय त्याच्यासोबतच नाही तर त्याच्या मित्रांसोबतही शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता. हा सगळा छळ, त्या मुलांच्या धमक्या सहन करणं पीडित मुलीला असह्य झालं. शेवटी 6 जुलैला रात्री घरात जेवण वगैरे झाल्यानंतर पीडित मुलीनं या सगळ्याची माहिती घरच्यांना दिली. आपल्या मुलीसोबत इतकं सगळं घडल्याचं ऐकून तिच्या घरच्यांनाही धक्का बसला. पण रात्र बरीच झाल्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करायचं ठरवलं. त्यानुसार सगळे झोपायला गेले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ती मुलगी या जगातच नव्हती. मुलीच्या घरच्यांना तिचा मृतदेह आढळून आला. जर पोलिसांकडे तक्रार करायचं ठरलं होतं तर मग रात्री नेमकं असं काय घडलं की त्या मुलीला असा टोकाचा निर्णय घ्यावा लागला, असा प्रश्न सध्या विचारला जातोय. याबाबत मुलीच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी माहिती दिली. त्यासोबतच या प्रकरणातील आरोपी आणि पोलिसांबाबत काही तक्रारी देखील त्यांच्याकडून करण्यात आल्या. मुलीच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार 6 जुलैला रात्री 9च्या आसपास मुलीनं तिच्यासोबत काय घडलं ते सगळं तिच्या वडिलांना सांगितलं. त्याच्यानंतर तिच्या वडिलांनी उद्या पोलिसांमध्ये तक्रार करू असं सांगितलं. पण रात्रीच त्या मुलांनी पुन्हा या मुलीला कॉल करून फार त्रास दिला आणि त्यामुळं रात्रीच तिनं जीवन संपवलं असं तिच्या काकांचं म्हणणं आहे. मुलीचा मृतदेह बघून तिच्या काकांनी आटपाडी पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात दाखल केला. त्यावेळी सुरुवातीला स्वतःला संपवल्याची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली होती. पण त्याचवेळी मुलीनं आदल्या रात्री दिलेल्या माहितीच्या आधारावर नातेवाईकांनी तिला त्रास देणाऱ्या 4 जणांची नावं पोलिसांना सांगितली आणि त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्याची मागणीही केली. पण कित्येक तास गुन्हा दाखल करण्याची मागणी करूनही पोलिसांनी राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल करून घेतला नाही, असे आरोप या मुलीच्या काकांनी केलेत. संपूर्ण दिवस निघून गेल्यानंतर शेवटी पोलिसांनी त्या मुलीला जीवन संपवण्यासाठी कारणीभूत म्हणून त्या 4 जणांवर गुन्हा दाखल केला. अत्याचाराचे गुन्हे त्यांच्या विरोधात दाखलच केले गेले नाहीत. त्यानंतर गावकऱ्यांनी 8 जुलैला आटपाडी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं. भागातील इतर राजकीय नेत्यांच्या मदतीनं दबाव टाकण्यात आला आणि त्यानंतर या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी राजू विठ्ठल गेंड, रामदास गायकवाड, रोहित सर्जेराव खरात आणि अनिल नाना काळे यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात अत्याचाराविरोधातही त्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पीडितेच्या काकांचं म्हणणं आहे. या आरोपींबद्दल गावकऱ्यांनी केलेले खुलासे सुद्धा धक्कादायक आहेत. मुख्य आरोपी राजू गेंड याची गावातच बेकरी आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार राजूची बेकरी हा टवाळखोर मुलांचा अड्डा बनली आहे. 10 ते 15 मुलांचा एक ग्रुप आहे. त्यातली मुलं कधी त्या मुलींना कॅडबरी देऊन, कधी खाण्याच्या बहाण्याने बोलवतात.
त्यांच्याशी गोड बोलून त्यांच्याकडून नंबर घेतात. दीदी म्हणून आधी एखादा मुलगा मुलींना मेसेज करतो आणि त्यानंतर या मुलींवर अत्याचार केला जातो. या बेकरीत एक खोली आहे आणि त्याच्या वरच्या मजल्यावरही एक खोली आहे. तिथे या मुलींना नेलं जातं. त्या ठिकाणी अत्याचार केले जातात. इतरांकडून त्याचा व्हिडिओही शूट केला जातो. पण या सगळ्या मुली गरीब शेतकरी कुटुंबातील असल्यामुळं त्या तक्रार करत नाहीत आणि त्यामुळे या आरोपींची हिंमत वाढत गेली, असे आरोप नातेवाईक आणि गावकऱ्यांकडून करण्यात आले. तसंच राजूकडे 2 मोबाईल आहेत. त्यात मुलींचे 28 ते 30 व्हिडिओज आहेत. या व्हिडिओच्या सीडीजही या मुलांनी बनवून ठेवल्यात, असे आरोप गावकऱ्यांनी केलेत. राजू गेंडचे वडील सावकारीचा धंदा करतात. जास्त व्याजदरानं कर्ज देतात. त्यांना 2 जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं होतं. पण त्यांच्यावरची तडीपारी कशी आणि कोणी हटवली, असा सवालही गावकऱ्यांनी केलाय. या सगळ्यात आरोपीवर राजकीय वरदहस्त आहे. त्यामुळेच इतके गंभीर गुन्हे करूनही त्यांच्याविषयी तक्रार करायला किंवा पोलीस तक्रार नोंदवून घ्यायला तयार होत नाहीत का, असाही या गावकऱ्यांचा प्रश्न आहे. पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल केल्यानंतरही पोलिसांकडून योग्य प्रकारे घटनेचा तपास केला जात नव्हता. बेकरीला राजू गेंडनं लॉजच बनवलं होतं. पण तरीही घटना घडल्यानंतर 2 दिवस पोलिसांनी ना त्याच्या बेकरीमधले सीसीटीव्ही फुटेज तपासले, ना तिथल्या खोल्यांची तपासणी केली. आरोपी गावातलाच असल्यामुळे 2 आरोपींना गावातल्या लोकांनीच पोलीस स्टेशनमध्ये आणलं, असंही सांगण्यात येतं. राजू गेंड हा या प्रकरणातील मुख्य संशयित मानला जात असून त्याच्यासह रामदास गायकवाड यालाही गावकऱ्यांनी मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. गावकऱ्यांनी मारल्यानंतर जखमी झाल्यामुळे रामदासला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पोलिसांकडून गंभीर गुन्हे दाखल करू नये असा दबाव नातेवाईकांवर टाकला जात होता, असे आरोपही मुलीच्या काकांनी केलेत. जेव्हा गावातील लोकांचा दबाव वाढला तेव्हा अखेर पोलिसांनी आरोपींवर पॉक्सो अंतर्गत तसंच भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2) एम 74, 78 अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली जाते. या घटनेत गुन्ह्याची नोंद झाली असली तरी आणखी 2 आरोपी फरार होते. तसंच गावातील लोकांकडून पोलीस तपासात कसूर करत असल्याचे आरोप होत होते. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय. तसंच फरार असलेले रोहित खरात आणि अनिल काळे या आरोपींनाही बुधवारी ताब्यात घेण्यात आलंय. राजूची बेकरी आणि आरोपींचा फोनमधला डेटा तपासण्याचं काम सुरू आहे. तसंच या प्रकरणातील आणखीही काही पीडित मुली आणि त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकरणाचीही पोलीस चौकशी करतायत. मात्र या प्रकरणातला प्रमुख आरोपी राजू गेंड याला केवळ 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, जी 10 तारखेला संपली आहे. रामदास हा मूळचा बीडचा. त्याच्यावर उपचार झाल्यानंतर त्याला बुधवारी 9 जुलैला संध्याकाळी न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयाने राजू गेंड यासह रोहित खरात, अनिल काळे आणि रामदास या 4ही आरोपींना 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणात आणखी किती जणींच्या तक्रारी समोर येणार, राजू गेंडवर नक्की कोणाचा राजकीय वरदहस्त होता, हे आता तपासात समोर येणार आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी बोलबिडीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.